काय झालं? हा नराधम आमच्या घरात घुसला होता. आजपर्यंत तुम्ही सगळेजण सहन करत होता म्हणून याची हिंमत वाढत गेली. काय झालं? दाखवून द्या या नराधमाला. स्त्री ही फक्त लक्ष्मी नसते. वेळ आली ना की ती काली मातेचं सुद्धा रूप धारण करू शकते आणि या राक्षसाचा विनाश करू शकते. हो आदित्य दादा, अगदी तुम्ही बरोबर बोलताय. लई छळ सहन केलाय आम्ही याचा. याला आता आम्ही सोडणार नाही. याला चांगलीच अक्कल घडू. मारा मारा त्याला. एक मिनिट. काय चाललंय? बाजूला बाजूला वा. बाजूला. साहेब, इन्स्पेक्टर साहेब, बरं झालं तुम्ही आला. इन्स्पेक्टर साहेब, हा नालायक माणूस तुमच्या घरात घुसला होता आणि माझ्या बायकोवर तरी. इन्स्पेक्टर साहेब, साईडला सगळ्या बायकांना त्रास देतो. अक्षरशः मीठ आणलंय तरी. तुम्ही प्लीज याला घेऊन जा. बस, तुम्ही काळजी नका करू. मी बघतो याचं काय करायचं ते. हे घे याला, पकड. चल घेऊ. नालायकला. तुम्ही समध्या जणी एकत्र आलात आणि सावत्याच्या विरोधात आवाज उठवलात म्हणून हे शक्य झालंय. आता तुम्हाला बी कळलं असेल की एक स्त्री स्वतः काय काय करू शकते. आपण जर का असंच लढत राहिलो तर सावत्यासारखी गुंड कधीच कुठल्याच बाईवर नजर वर करून सुद्धा बघणार नाही. तुमच्या समध्यांचे खूप आभार. थँक्यू. पारू, तुझ्यामुळे आज आमच्यात धाडस आलं बघ. बरं झालं, आज पारू आणि आदित्य भाऊंमुळे त्याला चांगलीच अद्दल घडली.